आमिष दाखवून दुष्कर्म प्रकरणी आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर। लग्नाचे आमिष दाखवून दुष्कर्म केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण नागनाथ उंबरे राहणार नरोटेवाडी, उत्तर सोलापूर यास जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी प्रवीण याने तिला खोटे आश्वासन देऊन तिच्यासोबत दुष्कर्म केले। या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 564/2024 दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय न्याय संहिता BNS 2023 च्या कलम 69, 115, 2 व 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। पीडिते व आरोपी यांची ओळख मागील 2 वर्षांपासून होती। त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले। काही काळानंतर फिर्यादीने आरोपीस स्पष्ट सांगितले की ती वैवाहिक असल्याने तिच्या प्रेमसंबंधाबाबत कुटुंबाला समजल्यानंतर गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यामुळे हे संबंध थांबवणे योग्य ठरेल। आरोपी काही दिवस दूर राहिला, परंतु त्यानंतरही त्याने पीडितेच्या एकटेपणाचा फायदा घेत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। तसेच माझे तुझ्यावर खरे प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करतो असे सांगून तिचा विश्वास संपादन केला। मात्र लग्नाविषयी विचारणा केल्यावर आरोपी व त्याच्या कुटुंबियांनी पीडितेला घराबाहेर काढले। या प्रकरणी पीडितेने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानंतर आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे अर्ज दाखल केला होता। जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री केंद्रे साहेब यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन सशर्त मंजूर केला आहे। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, दत्तात्रेय कापुरे, वैभव बोंगे, सौरभ साळुंखे, ओंकार फडतरे यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी न्यायालयात युक्तिवाद केला।